नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीके सक्सेस क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या क्लासेस मध्ये आपण तुमच्यासाठी बेसिक सिरीज सुरू केली आहे, जेणेकरून तुमचे बेसिक स्ट्रॉंग होतील आणि तुमचा गणिताविषयी वाटणारी तुमची भीती कमी होत जाईल। पाढे पण पाठ होतील आणि त्याबरोबर पाढ्या शिकण्याचा आनंदही मिळेल। तर चला तर आज आपण सुरुवात करूया। पाढे बेरीज, एकाच याच्यामध्ये पाढे बेरीज वजाबाकी सगळंच कव्हर केलेलं आहे। आता आपण सोडवू। आता 15 गुणिले 9, 15 गुणिले 9 सांगा किती येईल? 15 9 135। तुम्ही माझ्या बरोबरच करायचंय किंवा तुम्ही लक्ष जरी दिलात तरी ना, हे क्वेश्चन ज्यावेळेस तुम्हाला रिपीट होत जातील त्यावेळेस तुम्हाला पाढे देखील पाठ होत जातील, कारण सगळा खेळ हा सरावाचा असतो। आता बघा 45 अधिक 25, 5 5 10 केल्यानंतर एक हातचा येतो, म्हणून 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 आणि 5 5 10, म्हणजे 10चा शून्य इतर, म्हणजे किती येईल उत्तर? 70। वेगळा पेन वापरूया। 9तून 3 गेले किती राहिले? 6 आणि 0तून 0 गेले 0 7। हे बघा, हे पॅटर्न ब्रेक करायचं आपल्याला। त्यांनी काय दिले? 8 16 24 आणि पुढचा अंक काय म्हणलं? तर हे आता आपण कसं बघा, 8चा पाढा येतो। 8 1 8 8 2 16 8 24 8 4 32। इथं बघा, इथं काय केलं त्यांनी? कमी कमी करत गेले। आता बघा इथे दिलं 100, 100 मधून हा पॅटर्न कसा वापरायचा? 100 मधून 10 काढले 90 आलं। तर इथे काय केलं त्यांनी? 90 मधून 20 वजाबाकी केले। 100 मधून वजा 10 केले 90 आलं। 90 मधून वजा 20 केले 70 आलं। आता पुढचा पॅटर्न काय करावं लागेल आपल्याला? 10 20, पुढची संख्या किती? 30, म्हणजेच काय? 70 मधून 30 वजा केले किती येतात? 40। आता लेवल 2 थोडासा लेवल आपण वाढवलेला। तर 23 5 किती? 115। 23 5 115। आता 24 गुणिले 4 म्हणले। 24 1 24, 24 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, म्हणजेच काय? 96। 24 into 4 96। आता इथं बघा, 3 अंकी संख्यांची बेरीज करायची। तर हे जर पाहिलं ना, संख्या मोठी आहे, त्यामुळे दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला एक एक हातचा मिळत जाईल। पण आपण डावीकडून उजवीकडे यायला लागलो, त्यामुळं आधीच एक एक हातचा द्यायचा। याचा बघा हातचा याच्यावर येईल आणि याचा बघा 5 आणि 5 याचा हातचा याच्यावर येईल, म्हणून काय करायचं? आता इकडून यायचं। 3 अधिक 1 4, 4 अधिक 4 8। तर बघा 4 अधिक 1 5, 5 आणि 5 10, 0 आलं। आता इथं बघा 6 आणि 5 11, तर किती येईल? 800। 6 आणि 5 11, हातचा आला 1, 5 आणि 5 म्हणजे बघा 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 4 अधिक 4 8। बघा, आपल्याला 900 मधून 345 वजा करायचे। हे 900 मधून 345 असं पण वजा करता येईल आपल्याला। 100 मधून 45 वजा केल्यानंतर किती येतात? हे बघा, 300 वजा गेले, 900 मधून 300 वजा केले किती राहिले? 600।
आता 600 उरले. 600 मध्ये पण पुन्हा आपल्याला 45 वजा करायचे, म्हणून 100 मधून वजाबाकी करायची. 100 मधून वजा केले किती राहतात 100 वजा 45. त्यानंतर किती येतात 65. म्हणजेच काय उत्तर किती येणार 565. 900 मधून 300 वजा केलं आपण, इथं 300 आहेत ना, हे आपण याला 0 कन्सिडर केलं. 45 नाही असं समजलंय आपण. म्हणजेच काय 900 मधून 300 गेले 700. मग या 600 मधून आपण 100 बाहेर काढले आणि हे 100 मधून 45 वजा केले किती येतात 65. आणि इथं आपण हे 100 मधून 600 मधून 100 वजा केल्यानंतर किती राहिले 500. बाजूला काढलेत ना आपण 100. 100 मधून 45 करण्यासाठी. मग म्हणजेच काय 565 असं उत्तर येईल. काय केलं आपण 900 मधून 300 केले, राहतात किती, म्हणजेच काय 0 असल्यानंतर ते काय करायचं 900 आणि 300 असं जर दिले 0 सोडून द्यायचं. फक्त 9 आणि 3 तेवढंच बघा. 9 आणि 3, 9तून 3 गेले 6 राहिले. मग आपण पण आपल्याला 600 पाहिजेत का नाही, कारण 45 पण पुढे आहे. त्यामुळं आपण काय करायचं 600 मधून 100 काढायचे बाजूला. 100 मधून 45 वजा करायचे किती येतात 65. 65 होतं. मग 65 मग आपण 100 मधून 45 केले 65 उरतात. हे 100 मधून 45 काढलं तर 65 उरले. आणि या 600 मधून 100 काढलं म्हणजे इथं किती उरले 500. म्हणून आन्सर किती आलं 565. आता हे बघा, हे पॅटर्न ब्रेक करायचं. हे सोपं आहे, तुम्ही स्वतः करा आणि आन्सर कमेंट मध्ये सांगा मला. आता हे पण बघा, हे 3 पॅटर्न कसं दिलेत. इथं गुणिले 3 केले बघा. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 गुणिले 3 किती येतात 81. आणि ही संख्या मोठी आहे मला, त्यामुळे तुम्हाला 81चा पाडा येत नाही असं वाटत असेल, पण सोपं आहे. हे बघा 3 नी आधी 1 ला गुणाकार करायचा. किती येईल 3 1 81 गुणिले 3 बघा. 3 1 3 किती सोपं बघा. 3 नी 81 म्हणजे किंवा बघा 21 11 41 असं असेल ना, तर हे बघ 3 1 3 आणि हे जे आहे ना 3 नी 8 ला गुणाकार करायचा. 3 8 24 म्हणजे 3 गुणिले 1 3 8 24 म्हणजेच काय 243. आता त्यांनी काय म्हणले दिलेत बघा इथं 5. हे बघा हे पण सोपं आहे, तुम्ही स्वतः सोडवायचं आणि आन्सर कमेंट मध्ये द्यायचं आहे मला. 5 10 6 12 7 14 8च्या पुढे किती येते ते विचारलेत नाही, ते मला आन्सर तुम्ही कमेंट मध्ये द्यायचं. याचा आन्सर क्वेश्चन क्रमांक 12 हे बघून स्टार्ट केलं आणि 10व्या प्रश्नाचं उत्तर आन्सर मध्ये द्यायचं असेल. जर मी शिकवलेलं जर तुम्हाला कळत असेल ना, तर कमेंट मध्ये यस असं लिहित जावा. जर कळत नसेल, काही सुधारणा तुम्हाला पाहिजे असेल, तर तुमची काय अडचण असेल ना ते सांगत जावा. आता हे 25 गुणिले 6 पुन्हा हे 25चा पाढा आहे, त्यामुळे हे पण तुम्ही स्वतः करायचं. 25 सक्कल किती 150. व्हिडिओ मोठा होऊ नये आणि तुम्ही एंगेजिंग राहावं त्यासाठी तुम्हाला हे आन्सर मला कमेंट करायचे. आता बघा 50 गुणिले 4. आता 50 गुणिले 4 करताना हे शून्य नाही असं कन्सिडर करायचं. म्हणजे शून्य नाही, फक्त 5 आहे. मग 5 गुणिले 4 किती 20. आणि इथं आपण शून्य आहे म्हणून हे शून्य आहे तसं लिहायचं. कुठल्याही संख्येला
जर आपल्याला एवढा मोठा पाडा येत नसेल तर काय करायचं, शून्य असं समजून, ते शून्य नाही असं समजून आधी गुणाकार करायचा, पण नंतर ना तो शून्य आहे तसंच लिहायचं. आता 456 अधिक 234 मी सांगितलं हे तुम्हाला कसं करायचं, हे तुम्ही स्वतः करा. नाहीतर बघा आपली पदावली आहे. बॉडमास, बॉडमास म्हणजे ब्रॅकेट, ब्रॅकेट ऑफ म्हणजे कंस, कंस. मग कशाचा, डिव्हिजन, डिव्हिजन म्हणजे भागाकार, मग मल्टिप्लिकेशन, मग ऍडिशन, मग सबट्रॅक्शन. पण हे सबट्रॅक्शन आणि ऍडिशन पैकी दोन्ही पैकी एक जे काही ऑपरेशन आहे ते आधी केलं तर चालतं. आणि डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, गुणाकार आणि भागाकार दिले असतील तर त्या दोन्ही पैकी एक कुठलंही आधी करा चालतं. या बॉडमास रूल नुसार आधी ब्रॅकेट, ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट सोडवावंच लागतं. हा, ब्रॅकेट सोडवायचंच, आधी ब्रॅकेट सोडवून घ्यायचं, मग नंतर मग डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन पैकी कुठलंही एक ऑपरेशन आधी करायचं. एक तर आधी तुम्ही भागाकार करा, एक तर गुणाकार करा, पण दोन्हीपैकी एक करायचं. आणि हे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये असेल म्हणजेच काय, बेरीज वजाबाकी असेल तर आधी वजाबाकी करा किंवा बेरीज करा, दोन्ही चालतंय. पण आधी बेरीज वजाबाकी नाही करायची, आधी गुणाकार किंवा भागाकार करायचं. ब्रॅकेट असेल म्हणजेच कंस असेल तर आधी कंस सोडवायचा, कंसातला कुठलं ते बेरीज असलं तरी सोडवायचं, वजाबाकी असलं तरी सोडवायचं. पण कंस असेल तर कंसातलं गणित आधी सोडवायचं. तर यालाच आपण कंस करूया. हे बघा, आता पूर्ण याचा अर्थ वेगळा झाला. याला ज्या वेळेस मी हे असं कंस दिलं त्यावेळेस याचा अर्थ पूर्ण वेगळा होतो. याचा अर्थ काय होईल, या दोन्हींचा जे बेरीज येईल ते बेरीज गुणिले 25 असं होईल. या दोन्ही संख्यांची बेरीज म्हणजे याला जर असं मी कंस केला, हा, बेरीज वजाबाकी असलं तरी कंस जर दिला असेल तर कंस आधी सोडवायचं. म्हणजेच काय, याचा आन्सर बघा कसं पूर्ण वेगळा होता. आता 50 अधिक 4 54, 54 गुणिले 25 करायचं, 25 चोक 100, हातचा आले 10, पण 54 आले म्हणून 25 चोक 100, हातचा आले 10, 25 पाचा 125, 125 आणि 10 135. आपला आन्सर किती आला, इथं कंस घेतल्यानंतर 1350. आता बघा हेच जर मी असं केलं तर अर्थ बदलतो. त्यामुळं कंस असेल तर कंसातला आधी काय आहे ऑपरेशन कुठलं आहे, बेरीज असेल तर बेरीजच करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. आणि जर कंस नसेल आणि असं दिलं असेल तर आधी गुणाकार किंवा भागाकार करायचा, नंतर ना बेरीज वजाबाकी करायची. कंस असेल तर कंसात बेरीज असू दे, वजाबाकी असू दे, भागाकार असू दे, गुणाकार असू दे, पण आधी कंस सोडवायचा. आणि जर कंस नसेल आणि असं दिलं असेल तर आधी गुणाकार असेल तर गुणाकार करा, भागाकार असेल तर भागाकार करा, नंतर बेरीज करा. आता बघा 25 गुणिले 4, 25 चोक 100, 100 अधिक 50 आन्सर 150.